So find the length of perpendicular drawn from point to the line. लाईनचं इक्वेशन आहे, पॉइंट तुम्हाला दिलेलं आहे, पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत अँड यू आर सपोज टू फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. आता हे 2D मध्ये नाही चाललेलं, हे 3D मध्ये चाललेलं आहे. तुम्हाला वेक्टर वगैरे काही बनवावं लागणार. अँड वी नो द कन्सेप्ट ऑफ डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. लाईनचं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये? आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. बरोबर. मग लाईनचं इक्वेशन हे पॉइंट हा आहे. मग समजा ही तुमची लाईन आहे, लाईनचं इक्वेशन समजा असेल आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस lambda times b bar, and this is point P having position vector alpha bar. So this is line in a space and this is point in a space. So the distance of a point from a line, distance of a point from a line is given by d is equals to under root of alpha bar minus a bar, magnitude of alpha bar minus a bar the whole square minus alpha bar minus a bar dot with b bar divided by magnitude of b bar the whole square. बरोबर का? मग आता हे सगळ्या गोष्टी काढावं लागणार तुम्हाला, जे जे फॉर्म्युल्यामध्ये आहे ते काढावं लागणार. काय? अल्फा बार मायनस ए बार. आधी हे लाईनचं इक्वेशन आहे, म्हणजे ही लाईन आहे आर बार, आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. मग तुमचा ए बार काय आला इथून? ए बार काय येईल? ए बार इज 7i cap plus 7j cap plus 6k cap. तुमचा जो काही बी बार आहे तो बी बार काय? मायनस 2i cap प्लस 2j cap प्लस 3k cap. बरोबर. आता आपल्याला अल्फा बार पण काढायचा आहे. अल्फा बार म्हणजे काय? इट इज अ पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पॉइंट हुज डिस्टन्स इज टू बी फाउंड फ्रॉम द लाईन. ज्या पॉइंटचं लाईन पासूनचं डिस्टन्स आपल्याला काढायचंय त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर. म्हणजे इथून तुम्ही अल्फा बार लिहू शकता. अल्फा बार इज इक्वल्स टू 3i cap प्लस 2j cap प्लस k cap. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केल्या, अल्फा बार, ए बार, बी बार काय. आता तुम्हाला काय करायचंय? जस्ट हे कॅल्क्युलेशन करायचंय. अल्फा बार मायनस ए बार काढा. अल्फा बार काय तुमचा? अल्फा बार आहे 321 मायनस ए बार काय? 776, 7i cap plus 7j cap plus 6k cap. मायनस करा. 3 minus 7 minus 4, 2 minus 7 minus 5, then 1 minus 6 minus 5. This is alpha bar minus a bar. Ha. What is alpha bar minus a bar dot with b bar? Alpha bar minus a bar dot with b bar. इथून आपल्याला अल्फा बार मायनस ए बारचं मॅग्निट्यूड पण काढायचं आहे. मॅग्निट्यूड काय? अंडर रूट ऑफ मायनस 4 स्क्वेअर प्लस मायनस 5 स्क्वेअर प्लस मायनस 5 स्क्वेअर. 25 plus 25 plus 16 under root of 66. Okay, so this is under root of 66, under root of 66. Alpha bar minus a bar dot with b bar हा वेक्टर हे आपल्याला काढावं लागेल. डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. अल्फा बार मायनस ए बार आपल्याला माहिती आहे, मायनस 4 मायनस 5 अँड मायनस 5. अँड वी नो बी बार. बी बार काय आहे आपला? बी बार आहे मायनस 2, 2 अँड 3. मायनस 2i cap प्लस 2j cap प्लस 3k cap. आय एम युझिंग अँगल ब्रॅकेट. पटपट क्वेश्चन व्हावेत म्हणून. मग आता डॉट प्रोडक्ट कसा घेता तुम्ही? करस्पॉन्डिंग जे काही कॉम्पोनंट्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करून ऍड करत असता. बरोबर. सो दिस इज हाऊ वी टेक द डॉट प्रोडक्ट. सो 8 प्लस मायनस 10 minus 15, minus 15, minus 25 plus 8, minus 25 plus 8, minus 17, minus 17. So alpha bar minus a bar dot with b bar is minus 17. Now magnitude of b bar. Magnitude of b bar पण पाहिजे ना आपल्याला. So magnitude of b bar is under root of minus 2 square plus 2 square plus 3 square. So what is magnitude of b bar? 448 root 17.
√17. ओके, √7 बरोबर ना. ओके, √17. आता फॉर्म्युला मध्ये टाका तुम्ही. अंडर रूट ऑफ अल्फा बार माइनस मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार माइनस ए बार अंडर रूट ऑफ 66 द होल स्क्वेअर माइनस अल्फा बार माइनस a bar dot with b bar is what? Minus 17. And this is magnitude of b bar is √17 the whole square. आता असं नका म्हणू अरे हा मायनस बाहेर येईल मग प्लस लागेल, त्याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग तो प्लसच होणार आहे. मग तुम्ही काय करा, तुम्ही ह्या 17 अपॉन √17 ला फक्त मायनस √17 लिहू शकता का? अरे 17 वरचा जो आहे त्याला आपण काय केलं, √17 इंटू √17 डिवायडेड बाय √17. √17 कॅन्सल, मग √17 चा स्क्वेअर म्हणजे काय, अंडर रूट ऑफ 66 मायनस 17. बरोबर. 66 minus 17 is 49. So under root of 49 is 7 units because this is the distance. Easy? Okay, next. Find the distance of this point from this line. आता आपल्याकडे कुठलाही फॉर्म्युला नाहीये किंवा आपण कुठलाही थेरम हे ह्या कार्टेशियन इक्वेशन साठी पाहिलेलं नाहीये. पाहिलंय का? आपल्याला एखाद्या पॉइंटचं आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार पासूनचं डिस्टन्स माहितीये ना. If you have point P having position vector alpha bar, then the distance of that point from this line r bar is equals to a bar plus lambda times b bar. We know that distance is under root of alpha bar minus a bar dot alpha bar minus a bar the whole square, magnitude of alpha bar minus a bar the whole square minus alpha bar minus a bar dot with b bar divided by magnitude of b bar the whole square. आता इथं पुन्हा मी का लिहितोय बरं हा फॉर्म्युला, बिकॉज आय एम नॉट हॅव्हिंग दॅट फॉर्म्युला फॉर कार्टेशियन इक्वेशन. पण फॉर्म्युला नसेल तर कार्टेशियन इक्वेशनला तुम्हाला वेक्टर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता येईल का? येस. कार्टेशियन इक्वेशन काय असतं, कसं दिसतं हे, व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन? x मायनस ए अपॉन x मायनस x1 अपॉन a इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन c. मग तुम्हाला हा 3 हा -1, आता हा जो 3 आहे ना दॅट इज ऍक्च्युअली -3, म्हणजे x1 तुमचा -3 कम्पेअर जर केलं तर. ठीक आहे, कळतंय काय सांगायचं मला ते? x मायनस x1 आहे म्हणजे तुमचा x1 काय येईल, -3, y1 काय 1 आणि z1 काय -4. म्हणजे आता तुम्हाला ह्या 3 गोष्टी कळाल्या, x1 y1 z1. पण त्याचं काय करायचं मग? x1 y1 z1 काय असतो? इट इज एनी पॉइंट प्रेझेंट ऑन दॅट लाईन. म्हणजे ही जी लाईन आहे तिचं जे इक्वेशन आहे ना हे, त्या लाईन वरचा कुठला तरी हा पॉइंट ए असेल आणि त्याचे कोऑर्डिनेट -3, 1, -4 आहे. बरोबर. आता हा 5, 2 आणि 3 काय, दे आर एबीसी. एबीसी मीन्स डायरेक्शन रेशियोज ऑफ दॅट लाईन. ह्या लाईनचे काय डायरेक्शन रेशियोज. पण त्या डायरेक्शन रेशियोचा यूज करून त्या लाईनला आपण एखादा पॅरलल वेक्टर बनवू शकतो, अँड दॅट पॅरलल वेक्टर इज बी बार. सो हा जो बी बार मी बनवणार आहे इथं, तो बी बार इज नथिंग बट ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. दॅट इज व्हॉट, दॅट इज 5 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके, कळतंय का? आता हा जो ए त्याचा पोझिशन वेक्टर काय, ए बार, that is -3 I cap plus 2 j cap and -4 k cap plus 1 j cap. -3 I cap plus j cap -4 k cap. बरोबर.
आता तुम्हाला या लाईनचं वेक्टर इक्वेशन आता बनवता येईल. तुम्हाला ए बार माहिती, बी बार माहिती, लाईनचं वेक्टर इक्वेशन काय असतं, आर बार इज इक्वल्स टू ए बार म्हणजे -3i प्लस जे कॅप -4k ए बार प्लस लॅमडा टाइम्स बी बार. बी बार काय आहे तुमचा, बी बार हा आहे. बी बार इज व्हॉट, 5i प्लस 2j प्लस 3k. ठीक आहे ना, समजते सगळ्यांना. आता आता काय करणार मी, जस्ट फॉर्म्युला यूज करणार आणि डिस्टन्स काढणार. करा बरं. ए बार माहितीये, बी बार माहितीये, अल्फा बार माहिती का, हा ज्या पॉइंटचं आपल्याला डिस्टन्स काढायचंय त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर अल्फा बार, दॅट इज 0i प्लस 2j प्लस 3k. मग काढा अल्फा बार मायनस ए बार. इथं काम करा आपलं जे काय करायचंय ते. अल्फा बार मायनस ए बार. अल्फा बार मायनस ए बार हा मला वेक्टर येईल. देन अल्फा बार मायनस ए बार काढल्यानंतर आपल्याला काय काढावं लागतं, अल्फा बार मायनस ए बार च मॅग्निट्यूड, दॅट इज अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर अंडर रूट ऑफ 59. कळतंय का. आता अल्फा बार मायनस ए बारचं मॅग्निट्यूड काढल्यानंतर अजून काय काढायचं असतं आपल्याला, अजून आपल्याला अल्फा बार मायनस ए बार डॉट विथ बी बार काढायचं असतं. डॉट विथ, ठीक आहे. मग अल्फा बार मायनस ए बार काय 317, बी बार काय 523. मल्टीप्लाय करा, 5 3 15, 15 प्लस 2 17, 17 प्लस 29, 17 प्लस 29 म्हणजे 18 प्लस 20, दॅट इज 38. ओके, 38. आता मॅग्निट्यूड ऑफ बी बार पण काढावं लागणार आपल्याला. मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. So that is 25 plus 4 plus 9, 4 plus 9, 4 13, 13 plus 25, 13 plus 25, 10 plus 25, 35, 35 plus 3 8, 38 under root of 38. हा मॅचिंग येते ना. हा, देन पुट इनटू द डिस्टन्स फॉर्म्युला. जे काही आलं ते आता आपण काय करणार आहे, डिस्टन्स फॉर्म्युला मध्ये टाकणार आहे. म्हणजे डिस्टन्स इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ magnitude of alpha bar minus a bar, magnitude of alpha bar minus a bar काय under root of 59 the whole square minus alpha bar minus a bar dot with b bar, alpha bar minus a bar dot with b bar is 38 divided by magnitude of b bar is root 38 the whole square. मग 38 divided by root 38 म्हणजे root 38 into root 38 divided by root 38. ठीक आहे ना, याला हे कॅन्सल म्हणजे रूट 38 चा स्क्वेअर इज 38. सो 59 चा रूट 59 चा स्क्वेअर 59, 59 मायनस 38 दॅट इज अंडर रूट ऑफ 21, अंडर रूट ऑफ 21 युनिट्स. ओके, कळालं का. आपण काय केलं, कार्टेशियन इक्वेशनला वेक्टर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं का, कारण आपल्याकडे फॉर्म्युलाच वेक्टर इक्वेशन साठी आहे. कळतंय का. इथं काय केलंय, इथं तर काहीतरी वेगळंच केलंय. फाइंड द डिस्टन्स. ओके, फुट ऑफ परपेंडिक्युलर मारला. हा, मग आता मग एम चे कोऑर्डिनेट्स काढले. कसे काढले, एल लॅम्डा म्हणला आपण 5 लॅम्डा मायनस 3 एक्स वाय झेड. ओके, फुट ऑफ परपेंडिक्युलर घेतले आपण समजा ऑन द लाईन.
डायरेक्शन रेशियोज ऑफ पीएम काढले. डायरेक्शन रेशियोज ऑफ पीएम काढल्यानंतर डायरेक्शन रेशियोज ऑफ गिवन लाईन 523 आहे. पीएम आणि ते परपेंडिक्युलर आहे. लॅम्डाची व्हॅल्यू काढली, पुट केली. हा सेकंड वे पाहायचा का? सेकंड वे पण सांगतो तुम्हाला. ह्या वेने पण आन्सर येते. सेकंड वे तुम्ही काय करा, पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत तुम्हाला, काय 0 3 2 असेच ना. 0 2 3 0 2 3 लाईनचं तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन दिलंय. काय दिलंय? कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन इज गिव्हन. कार्टेशियन इक्वेशन काय लाईनचं? x+3 ना. काय कार्टेशियन इक्वेशन? x+3/5 y-1/2 and z+4/3. आता काय करा, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट पी, त्याच्यावरून तुम्ही काय करा, डिस्टन्सच काढायचं आहे ना तुम्हाला, लाईनचं डिस्टन्स त्या पॉइंट पी पासून. मग त्या पी पॉइंट वरून तुम्ही काय करा, परपेंडिक्युलर ड्रॉप करा. परपेंडिक्युलर ड्रॉप करा ऑन लाईन. ड्रॉप द परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट पॉइंट ऑन लाईन. आता हा जो फुट टॉप परपेंडिक्युलर आहे त्याला समजा तुम्ही एम म्हणा, बरोबर. आता तुम्हाला माहितीये की दिस इज युअर सिमेट्रिक फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. लाईनचं जे काही कार्टेशियन इक्वेशन त्याचा हा सिमेट्रिक फॉर्म आहे. त्याला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. कसं करणार? इक्वेटेड टू लॅम्डा. त्याला काय करा, लॅम्डाच्या इक्वेट करा. लॅम्डाच्या इक्वेट करा. दिस इज इक्वल्स टू लॅम्डा. मग 5 लॅम्डा minus 3 is x. y is what? 2 lambda plus 1 and z is what? 3 lambda minus 4. बरोबर. तुम्ही एक्स वाय झेड काढले. हे जे एक्स वाय झेड असतात हे काय असतात बरं? एक्स वाय झेड आर द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी व्हेरिएबल पॉइंट पी ऑन द लाईन. लाईनवर असलेला कुठलाही व्हेरिएबल पॉइंट, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड. फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ लॅम्डा देर इज अ युनिक पॉइंट ऑन द लाईन. फॉर अ युनिक व्हॅल्यू ऑफ लॅम्डा देर इज अ युनिक पॉइंट ऑन द लाईन. मग आता आपल्याला हा युनिक पॉइंट एम पाहिजे. आपण म्हणूयात की लेट एम इज हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स. तो जो व्हेरिएबल पॉइंट आहे तो सध्या आपण एम लाच कन्सिडर करूयात. मग एम चे कोऑर्डिनेट्स काय बनणार आता? 5 लॅम्डा minus 3, 2 लॅम्डा plus 1, 3 लॅम्डा minus 4. हे 3 कोऑर्डिनेट्स, बरोबर. एम चे कोऑर्डिनेट्स काय आले? एम चे नाही, ह्या लाईनवर असणाऱ्या कुठल्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स हेच येणार. पण आता त्याच्यासाठी लॅम्डाची व्हॅल्यू वेगळी असणार. पण आपण काय कन्सिडर केलं की एम चे कोऑर्डिनेट्स हे आहेत एक्स वाय झेड, आणि त्या एम च्या कोऑर्डिनेट्स साठी आपण लॅम्डा काढूयात. मग त्याच्यासाठी कन्सेप्ट कोणती वापरणार? एम चे कोऑर्डिनेट्स हे आहेत, पी चे कोऑर्डिनेट्स काय? 0 2 3. आता मी जर लाईन सेगमेंट पीएम तुम्हाला पाहायला सांगितलं तर लाईन सेगमेंट पीएम चे तुम्ही डायरेक्शन रेशियो सांगू शकता का? कॅन यू टेल मी द डायरेक्शन रेशियोज ऑफ लाईन सेगमेंट पीएम? पीएम चे डायरेक्शन रेशियोज. अरे 2 पॉइंट जर तुम्हाला माहित असतील तर डायरेक्शन रेशियोज काय कसे काढता तुम्ही? डिफरन्सेस ऑफ द कोऑर्डिनेट्स, बरोबर. So direction ratios of line segment PM is say this minus this, x coordinate, this minus this, म्हणजे काय? 5 lambda minus 3 minus 0, comma this minus this, 2 lambda minus 1. 2 lambda plus 1 मधून 2 जर मायनस झालं तर 2 lambda minus 1 and 3 lambda minus 7. 3 lambda minus 7. हे काय बनले? डीआरएस ऑफ पीएम. आता हे डीआरएस का काढतोय, म्हणजे असंच तुम्हाला असं युनिडायरेक्शनल वे का? आधी मी हे सांगायला पाहिजे की आपण काय करणार आहे. आपण हे पीएम चे डीआरएस काढणार आहे. लाईन एल चे डीआरएस ऑलरेडी आपल्याला माहिती आहे कसे. लाईन एल चे डीआरएस ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. लाईन एल चे डीआरएस माहिती आहे. पीएम चे आपण इन टर्म ऑफ लॅम्डा काढूयात. पी चे कोऑर्डिनेट 0 2 3.
023. हा, मग लाईन एल चे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत, सॉरी, लाईन एल चे जे काही डायरेक्शन रेशिओज आहेत ते आपल्याला माहिती आहे. आपल्याला पीएम चे डायरेक्शन रेशिओज काढायचे आहेत. एम हा कुठलाही व्हेरिएबल पॉइंट असेल त्या पॉइंटचे आपण कोऑर्डिनेट्स हे वाले कन्सिडर केले. आता पीएम चे आपण इन टर्म ऑफ लॅम्बडा काय काढूयात, डीआरएस, जे की आपण काढले. आता डीआरएस ऑफ लाईन एल, डीआरएस ऑफ लाईन एल इज व्हॉट. आता हे जे लाईनच्या कार्टेशियन इक्वेशनच्या डिनॉमिनेटरला हे जे 5 2 3 आहेत, हे काय आहे? 5 2 3. These are the direction ratios of that line. As line L and line segment PM, okay, as line segment PM is perpendicular to line L, तर तुम्ही असं म्हणू शकता की लाईन आणि तो जो लाईन सेगमेंट पीएम आणि लाईन जर परपेंडिक्युलर आहे तर त्यांचे जे काही डायरेक्शन रेशिओज आहे, करस्पॉन्डिंग डायरेक्शन रेशिओचा जर प्रोडक्ट घेतला आणि ऍड केलं तर दॅट मस्ट बी 0. कारण दोन व्हेक्टर म्हणा, दोन लाईन म्हणा, ज्यावेळी परपेंडिक्युलर असतात किंवा ऑर्थोगोनल असतात तर त्यांचे जे काही डायरेक्शन रेशिओज असतात त्यांचा करस्पॉन्डिंग प्रोडक्ट घेऊन जर तुम्ही सम काढली तर दॅट मस्ट बी 0. ओके, तर तुम्ही म्हणाल हेन्स 5 lambda minus 3 into 5 plus 2 lambda minus 1 into 2 plus 3 lambda minus 7 into 3 is equals to 0. कळतंय का हे आपण का केलंय? हे आपण त्यासाठी करतोय की आपण लॅम्बडा काढू शकू. प्रत्येक पॉइंटचा लॅम्बडा युनिक असणार आहे. आपण तो लॅम्बडा काढतोय की ज्या लॅम्बडासाठी पॉइंट एम आणि पॉइंट एम जो आहे that is the foot of perpendicular of this PM, so that PM and line L become perpendicular. मला सांगा, ह्या M च्या ऐवजी इथं समजा N पॉइंट असतात तर N पॉइंट आणि P परपेंडिक्युलर आहे का? मग त्याच्यासाठी हे होल्ड झालं असतं का रिलेशन की प्रोडक्ट ऑफ द करस्पॉन्डिंग डीआरएस इज इक्वल्स टू 0. मग हे त्याच्यासाठी होल्ड होईल जो परपेंडिक्युलर आहे. आणि म्हणून आपण काय करतोय, म्हणून आपण ही जी परपेंडिक्युलरिटीची कंडिशन आहे, दोघांचे डायरेक्शन रेशिओज काढतोय, डायरेक्शन रेशिओजचा प्रोडक्ट आपण करतोय आणि सम आपण घेतोय आणि ती सम आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू देईल. लॅम्बडाची जी काही व्हॅल्यू मिळेल ती लॅम्बडाची व्हॅल्यू युनिक असेल त्या पॉइंट एम साठी आणि मग पॉइंट एम चे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढता येतील. ठीक आहे ना? मग इथून काय येईल, 25 लॅम्बडा मायनस 15 प्लस 4 लॅम्बडा मायनस 2 प्लस 9 lambda minus 21 is equals to 0. But 25 lambda plus 4 lambda plus 9 lambda, that is 33 plus 9, that is 42 lambda minus 17 minus 21, minus 17 minus 1 minus 18 minus 18 minus 20 minus 38. बरोबर का? हे काही चुकलंय? फिफ्टीन 4 2 आणि 7 21 9 आणि 4 हे किती 29 प्लस 29 आहे, 29 प्लस 9 38 लॅम्बडा आणि हा मायनस 38 इज इक्वल्स टू 0. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू 1. लॅम्बडा इज इक्वल्स टू, म्हणजे प्रत्येक, मी काय सांगितलं, लाईन वरच्या प्रत्येक पॉइंट साठी लॅम्बडा हा युनिक असतो. म्हणजे त्या पॉइंट एम साठी लॅम्बडा काय आला, 1 आलाय, अँड दॅट इज युनिक. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू जर तुम्ही लॅम्बडाची व्हॅल्यू जर तुम्ही ह्याच्यात टाकाल, कशामध्ये, सो यू आर गेटिंग द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एम. ह्याच्यामध्ये जर लॅम्बडाची व्हॅल्यू टाकली, लॅम्बडा इज इक्वल्स टू 1 टाकला, तर एम चे जे काही कोऑर्डिनेट्स मिळतील तुम्हाला काय मिळतील, 5 minus 3 2, देन 3 आणि मायनस 1, 2 3 minus 1. आता एम चे कोऑर्डिनेट्स मिळाले का तुम्हाला, 2 3 minus 1 एम चे कोऑर्डिनेट्स मिळाले. आता तुम्ही काय कराल, आता तुम्ही हे डिस्टन्स काढाल बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. इन 3 dimensional कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापरून डिस्टन्स काढाल. कसं काढणार, d इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, तुम्हाला p चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आणि हे माहिती आहेत एम चे कोऑर्डिनेट्स, मग 2 minus 0
the whole square plus 3 minus 2 the whole square plus minus 1 minus 3 the whole square. म्हणजे हे काय बनेल 2 square is 4 plus 1 square is 1 minus 4 square is 16. So 16 plus 4 20 plus 1 root 21 units. कळाले का दोन्ही वे? असं काही नाही, तुम्ही तुमच्या लॉजिकने जाऊ शकता. आता मलाही माहित नव्हतं की अरे मी जे वापरलं नाही तर त्या वेने पण आपण जाऊ शकलो असतो, या वेने पण आपण जाऊ शकतो. कळतंय का तुम्हाला? अप्रोचेस डेव्हलप झाले पाहिजे आपल्यामध्ये. आणि हे अप्रोचेस तुम्हाला ना बेसिक ज्यावेळी क्लिअर करतात त्यावेळी लगेच क्लिक होतं की अरे आपण पाहिलं होतं की फॉर इच पॉइंट देर इज अ युनिक व्हॅल्यू ऑफ लॅम्डा. म्हणजे लॅम्डाची जी काही व्हॅल्यू आहे ती प्रत्येक पॉइंटसाठी डिफरंट असते. तर पॉइंट एम हा असा पॉइंट आहे की जो फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे त्या पॉइंट पी पासून टाकलेला. ठीक आहे ना? तर त्या पीएम लाईन सेगमेंटचे आपण डीआरएस काढले इन टर्म ऑफ लॅम्डा. ठीक आहे ना? एम ला आपण व्हेरिएबल पॉइंट कन्सिडर केला ज्याचे इन टर्म ऑफ लॅम्डा आपण कोऑर्डिनेट्स काढले. पीएम चे डीआरएस काढले कारण पी चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, एम चे कोऑर्डिनेट्स माहिती आहे. पीएम चे डीआरएस आपल्याला इन टर्म ऑफ लॅम्डा आले. लाईन एल चे ऑलरेडी आपल्याला डीआरएस माहिती कारण कार्टेशियन इक्वेशन माहिती आहे. लाईन एल चे डीआरएस आणि पीएम चे डीआरएस करस्पॉन्डिंग डीआरएस जे आहेत ते मल्टिप्लाय करून त्यांची त्यांचं मल्टिप्लिकेशन करून त्यांची सम काढली अँड दॅट मस्ट बी 0. वाय? because for that particular line segment PM and line L as they are perpendicular तर मग त्यांचा DRS चा जो काही प्रोडक्ट घेऊन सम करणार आहे तुम्ही तर ती सम 0 आली पाहिजे. ओके. अँड त्याच्यानंतर लॅम्डाची काहीतरी व्हॅल्यू मिळेल. म्हणजे लॅम्डाची जी काही व्हॅल्यू मिळाली ती तुम्हाला पॉइंट एम साठी मिळाली. म्हणजे असा पॉइंट की जो पॉइंट फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे पॉइंट पी पासून मारलेला. मग त्या एम पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळाले. एम पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळाल्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण एम आणि पी चं डिस्टन्स काढलं. एम आणि पी चं डिस्टन्स म्हणजेच काय? त्या लाईनचं पॉइंट पासूनचं डिस्टन्स. कारण एम पॉइंट कुठे आहे? त्या लाईनवर. आणि एम इज अ फुट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. तुम्ही पण थोडासा हात चालवा. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स. दोन लाईन्स आहे. मग स्क्यू लाईनची कन्सेप्ट लगेच आठवली पाहिजे. काय स्क्यू लाईनची कन्सेप्ट आहे? स्क्यू लाईनची कन्सेप्ट अशी आहे की आर बार इज इक्वल्स टू A1 बार प्लस लॅम्डा 1 टाइम्स B1 बार आणि आर बार इज इक्वल्स टू A2 बार प्लस लॅम्डा 2 टाइम्स B2 बार. अशा जर दोन लाईन्स असतील तर ह्या दोन लाईन मधलं जे काही डिस्टन्स आहे दॅट इज गिवन बाय दिस फॉर्म्युला A2 बार मायनस A1 बार डॉट विथ B1 bar cross with B2 bar divided by magnitude of B1 bar cross with B2 bar. ठीक आहे. म्हणजे यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? या दोन लाईन्स दिल्यात. बरं दोन लाईन्स मध्ये मला ना दोन लाईन्स मध्ये A1 आणि A2 वेगवेगळे आहेत आणि B1 आणि B2 पण वेगवेगळे. म्हणजे ह्या लाईन्स क्यू लाईन्स असू शकतील. ठीक आहे ना? म्हणजे ह्या पॅरलल वगैरे नाहीत. लाईन पॅरलल असतात तर हा वेक्टर आणि हा वेक्टर सेम किंवा इन प्रपोर्शन आला असता. का? कारण लाईनच्या इक्वेशन मध्ये हा B1 बार आणि B2 बार काय डिनोट करत असतो? वेक्टर पॅरलल टू दॅट लाईन. कळतंय? मग आता तुमच्याकडे दोन वेक्टर आहेत. तुम्ही कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ दीज टू वेक्टर्स यू आर गेटिंग A1 A2 B1 B2. ठीक आहे. A1 बार A2 बार B1 बार B2 बार. A1 बार काय आहे तुमचा? A1 bar is 2 I cap minus j cap plus 0 k cap. A2 bar क्या है? A2 bar is 1 I cap or you may say I cap minus j cap plus 2 k cap. ठीक है. A2 bar का आला. आता B1 bar B2 bar. B1 bar is equals to 2 I cap plus j cap minus 3 k cap. आणि B2 bar 2 I cap plus j cap minus 5 k. आता ह्याच्यावरून तुम्हाला काय काढायचंय? A2 बार मायनस A1 बार. A2 बार मायनस A1 बार काढायचं. ठीक आहे. A2 बार मायनस A1 बार. A2 बार काय? 2 - 1 का डायरेक्ट सांगू शकता तुम्ही? डायरेक्ट सांगू शकता?
मायनस आय कॅप, याला हे कॅन्सल होईल ना मायनस करते म्हणजे जे कॅपच्या ऐवजी 0 जे कॅप आणि 2 मायनस 0 प्लस 2 के कॅप. आता तुम्हाला काय काढायचंय, B1 बार क्रॉस विथ B2 बार. A2 बार मायनस A1 बारचं काम झालंय. आता B1 बार क्रॉस विथ B2 बार काढायचं. B1 बार क्रॉस विथ B2 बार म्हणजे इथं तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागणार, IJK. म्हणून वेक्टर चॅप्टर इम्पॉर्टंट होता, कारण DRS, DCS, क्रॉस प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट हे सोडून काही वापरतच नाही आपण लाईन अँड प्लेन. आता B1 चे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते 2, 1, -3. B2 चे जे काही कॉम्पोनंट्स आहेत 2, 1, -5. ओके, सो फाइंड आउट दिस डिटर्मिनंट. हा डिटर्मिनंट काढा. -5 + 3 -2 I cap -10 + 6 -10 + 6 -4 -4 minus, that is plus 4j cap, and 2 - 2 0 k cap, 0 k cap. ओके, म्हणजे तुम्हाला B1 बार क्रॉस विथ B2 बार पण मिळाला. आता तुम्हाला ह्याचा B1 बार क्रॉस विथ B2 बारचा मॅग्निट्यूड पण काढायचा आहे. B1 बार क्रॉस विथ B2 बारचा काय येईल बरं मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार? √(-2 square + 4 square + 0 square. -2 square is 4, 4 चा square 16, √20. √20 is 4 into 5, 20 is 4 into 5, so 2√5. 2√5. कळतंय का? समजतं सगळ्यांना? आता तुम्हाला ह्या दोघांचा डॉट प्रोडक्टही पाहिजे. काय पाहिजे? डॉट प्रोडक्ट पण पाहिजे. तुम्हाला ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट पण घ्यावा लागणार. A2 बार मायनस A1 बार डॉट विथ B1 बार क्रॉस विथ B2 बार. A2 बार मायनस A1 बार काय? -1 0 आणि 2. B1 बार क्रॉस विथ B2 बार काय? -2 4 0. -2 4 0. हे तर 0 होऊन जाईल, हे 0 होईल, 2 आन्सर येईल फक्त. And final answer will be D is equals to magnitude of, or you may say modulus of 2 divided by 2√5. So distance is always positive, so 1/√5 units. 1/√5 units. सगळ्या गोष्टी थिअरम वर आहे. जे काही थिअरम पाहिले तेच इथं आपण वापरतोय. फक्त फॉर्म्युलांमुळे काही झालं नसतं. तुम्हाला व्हिज्युअलायझेशन पण झालं पाहिजे की अरे स्क्यू लाईन्स आहेत. स्क्यू लाईन्स म्हणजे ऑब्झर्वेशन काय? अरे A1 बार B1 बार, A2 बार B2 बार. ठीक आहे. दिस इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता आपल्याला हे जे काही आहेत इक्वेशन्स, ह्याचे पण मी 2 वेज सांगणार तुम्हाला. इथं एखादच दिला असेल. 2 वेज सांगतो तुम्हाला की जर तुमच्याकडे कार्टेशियन इक्वेशन्स असतील स्क्यू लाईनचे, तर मी कार्टेशियन इक्वेशन साठी पण डिस्टन्स फॉर्म्युला दिला होता, जो आपल्या बुक मध्ये नाहीये. जर तुमच्याकडे कार्टेशियन इक्वेशन्स असतील स्क्यू लाईन्स म्हणा किंवा कोणत्याही 2 लाईन्स म्हणा, इफ यू हॅव एनी 2 लाईन्स इन अ स्पेस, then you can find out the distance between them by using the distance between any 2 skew lines. तोच फॉर्म्युला वापरणार तुम्ही. मग तुमचे हे 2 इक्वेशन कसे? x - x1 y - y1 z - z1. बरोबर, म्हणजे x - x1 upon a1, y - y1 upon b1, z - z1 upon c1. याच्याशी तुम्ही कम्पेअर करा. x - x1 upon a1 is equals to y - y1 upon b1 is equals to z - z1 upon c1, and x - x2 upon a2 is equals to y minus y2 upon b2 is equals to z minus z2 upon c2. ठीक आहे. आता ना तुम्ही x1 y1 वगैरे हे सगळं काढणार, पण तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला माहित असला पाहिजे. डिस्टन्स फॉर्म्युला फॉर the Cartesian equation means distance formula if the equations of the lines in the Cartesian form. ज्यावेळी इक्वेशन्स ऑफ अ लाईन कार्टेशियन इक्वेशन्स असतील किंवा कार्टेशियन फॉर्म मध्ये असतील, त्यावेळी डिस्टन्स फॉर्म्युला कोणता वापरणार? कारण वेक्टर मध्ये तर आपल्याला माहिती की हा फॉर्म्युला आहे. बरोबर, वेक्टर मध्ये हा फॉर्म्युला आहे. पण आता
कार्टेशियन जॉमेट्री किंवा कार्टेशियन इक्वेशन जर आपल्याकडे असतील तर फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z, डिटर्मिनंट ऑफ x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, a1, b1, c1, a2, b2, c2 divided by under root of b2 a1 बरोबर. हे म्हणजे ह्याचा मायनर त्याचा स्क्वेअर, ह्याचा मायनर त्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा मायनर त्याचा स्क्वेअर. ठीक आहे ना. मग जे आहे म्हणजे a1 b2 minus b1 a2 the whole square plus b1 c2 minus c1 b2 the whole square plus a1 c2 plus c2 a1. कुठं का डिटर्मिनंट थोडी ना म्हणले आपण, नाही मायनर्सचा स्क्वेअर, मग मायनर्सचा स्क्वेअर म्हणल्यावर आणि a1 c2 c1 a2 मायनस c1 a2 द होल स्क्वेअर. ठीक आहे. अप्लाय दिस फॉर्म्युला. आता पहा इथं गडबड नाही करायची, 3 मार्कला हा क्वेश्चन विचारला जाईल, पण एकदम कॅल्क्युलेशन परफेक्ट आले पाहिजेत आपले. बरोबर, कॅल्क्युलेशन परफेक्ट आले पाहिजे. x2 मायनस x1. आता कम्पेअर करून तुम्ही मला x2 x1 x2 सांगा. हा x2 आहे, हा x1 आहे. 2 आणि 1 म्हणजे 2 मायनस 1 दॅट इज 1. x2 मायनस x1. आता y2 मायनस y1, y2 4 y1 2 so that will be 2 and z2 minus z1 5 minus 3 that is 2. आता a1 b1 c1 2 3 4 a2 b2 c2 3 4 5 divided by under root of. एवढं लांब लचक करण्यापेक्षा आता तुम्हाला एकदा कळालंयच काय करायचंय, त्याच्यामुळे पहा इकडं एकदा काय करायचं, 8 minus 9 8 minus 9 the whole square that is minus 1 the whole square. बरोबर. त्याच्यानंतर 15 minus 16 minus 1 the whole square plus 10 minus 10 minus 12 that is minus 2 the whole square. बरोबर. म्हणजे हे 4 plus 2 that is root 6. बरोबर. रूट 6 खाली येईल, वरच्याचा डिटर्मिनंट काढा पटकन. डिनॉमिनेटरला रूट 6, वरच्याचा डिटर्मिनंट 1 येतोय. व्यवस्थित पहा. कुठं पाहिलं बुक मध्ये? तुझा पेन कुठे आहे? चालू आहे का? 1 into 15 minus 16 that is minus 1 minus 2 into 10 minus 12 that is minus 2. बरोबर ना. 10 minus 12 minus 2. अरे इथं तर मायनर काढले ना आपण. हा, आणि 2 into plus 2 into plus 2 into 8 minus 9 that is काय. अरे हा जो मायनर आहे ना, हा जो मायनर आहे पहिला काढला आपण, तो ह्याचा, तो कशाचा मायनर आहे? काय काय, तो ह्या 2 चा मायनर आहे. मग तो ह्याच्याशी मल्टिप्लाय झाला. हा जो काढला 2 नंबरला, हा मायनर आहे 1 चा, म्हणून तो कशाशी मल्टिप्लाय झाला?
1शी मल्टिप्लाय झाला, 1शी मल्टिप्लाय झाला. आणि हा जो मायनर आहे हा या 2चा मायनर आहे, म्हणून -2शी. तुम्हाला माहिती आहे ना, करस्पॉन्डिंग इलेमेंट अँड करस्पॉन्डिंग मायनर, त्यांना मल्टिप्लाय, मायनर म्हणा किंवा को फॅक्टर म्हणा, को फॅक्टर मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला काय मिळणार आहे, डिटर्मिनंट. नाही तर हे तुम्हाला माहितीच, इतकं बारीक मी नाही सांगत ते डिटर्मिनंट मधलं, तुम्ही विसरले असतात कदाचित. हा, -1 प्लस 4 3, 3 minus 2 1, so 1/√6 units. कळतंय का? आता दुसरा वे, तुम्हाला ना इथं मी सांगताना थोडस अजून व्यवस्थित सांगायला पाहिजे होतं. हे तर व्यवस्थितच सांगितलंय की ह्याचा मायनर त्याचा स्क्वेअर, ह्याचा मायनर त्याचा स्क्वेअर, ह्याचा मायनर त्याचा स्क्वेअर, बरोबर. पण हा जो मायनर आहे ना, हा कशाचा मायनर आहे? हा -1 जो काढला तो हा 2चा मायनर आहे, ह्या 2चा. कारण करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम एलिमिनेट केली तर मग हे उरणार, म्हणजे हा 2चा मायनर आहे. हा जो मायनर आहे हा कोणाचा मायनर आहे? 1चा मायनर, 1चा मायनर आहे. आणि हा जो मायनर आहे, हा जो -2 आलाय, हा 2चा मायनर आहे. कळतंय? म्हणजे तुम्ही असं करा, सॉल्व असं करा, किंवा वरचा डिटर्मिनंट आपण काय केलं आधी मायनर काढून, म्हणजे मी ज्यावेळी तुम्हाला शिकवत होतो म्हणजे आत्ताच, त्यावेळी मी आधी हे खालचं काढलं ना, म्हणजे अंडर मध्ये काय ते काढलं. पण दुसरा एक वे की ऍज अ स्टुडंट, if you want to save our time, so d is equals to what? Determinant of 1 2 2 2 3 4 आणि 3 4 5. ठीक आहे ना. ह्याचा जर आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे ना, तर डिटर्मिनंट काढताना आपण काय करत असतो? करस्पॉन्डिंग मायनर मल्टिप्लाय करत असतो ना, ठीक आहे ना. करस्पॉन्डिंग कोफॅक्टर तसं. पण 1 इंटू काय करणार तुम्ही? 1 इंटू काय करणार आहे? 15 - 16, दॅट इज मायनसचं साइन देऊन 2 इंटू काय करणार आहे? 10 - 12, दॅट इज, आणि आणि 2 इंटू काय करणार आहे? +2 इंटू 8 - 9, दॅट इज -1, बरोबर. मग मी काय म्हणतोय, हे जे ब्रॅकेट मध्ये दिसतंय ना, दीज आर द मायनर्स, मग त्यांचा स्क्वेअर करून खाली टाक. म्हणजे असं प्रोसीड करा तुम्ही, एखादा क्वेश्चन टॅकल करताना असं जा. ठीक आहे, आन्सर तर सेमच येणार आहे, पण आपण आधी हे काढत बसा, नंतर पुन्हा वरच्या डिटर्मिनंटला पुन्हा वेगळा विचार करा. हे फक्त तुम्हाला सांगायला की अरे यांचे मायनर्स असतात, मायनर्सचे स्क्वेअर्स करून आपण त्यांना ऍड करतो, आणि ते आपण डिनॉमिनेटरला जो काही डिनॉमिनेटर मध्ये जे काही अंडर रूट आहे किंवा स्क्वेअर रूट आहे त्याच्यामध्ये टाकतो डिस्टन्स काढण्यासाठी. सो दिस इज वन ऑफ द फॉर्म्युला. अँड सेकंड वे टू सॉल्व द सेम क्वेश्चन इज, तुम्ही काय करा, तुमच्याकडे हे जे इक्वेशन्स आहेत ते आता कोणत्या फॉर्म मध्ये? कार्टेशियन फॉर्म मध्ये किंवा कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ 2 लाईन्स आहे. तुम्ही त्या इक्वेशन्सला वेक्टर इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट करू शकता. पॅरामेट्रिक नाही, वेक्टर इक्वेशन्स. वेक्टर इक्वेशन्स कोणते? r बार इज इक्वल्स टू r बार इज इक्वल्स टू r बार इज इक्वल्स टू व्हॉट? a1 बार प्लस λ1 टाइम्स b1 बार. मग a1 बार काय आहे तुमचा? 1 2 3 1 i कॅप प्लस 2. आता ह्या मागच्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी मी सांगितले तुम्हाला की काय करायचं, कसं कन्वर्ट करायचं. कोणता? हा क्वेश्चन. त्याच्यामुळे आता पुन्हा पुन्हा हे सांगत नाही बसणार की आता म्हणजे a1 बार कसा बनवायचा. a1 बार इज 1 i कॅप 2 j कॅप प्लस 3 k कॅप, म्हणजे 1 i कॅप प्लस 2 j कॅप प्लस 3 k कॅप इज अवर a1 बार, प्लस λ1 टाइम्स b1 बार. व्हाट इज युअर b1 बार? 2 i कॅप प्लस 3 j कॅप प्लस 4 k कॅप. 2 i कॅप प्लस 3 j कॅप प्लस 4 k कॅप. ठीक आहे.
आता आर बार इज इक्वल टू दुसऱ्या लाईनचं इक्वेशन 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप दॅट इज प्लस लॅमडा 2 टाइम्स b2 bar. Lambda 2 times b2 bar 3 4 5 3i cap plus 4j cap plus 5k cap. ओके आता तुम्हाला a1 बार b1 बार a2 बार b2 बार माहिती आहे ठीक आहे मग त्याच्यावरून तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापराल डिस्टन्स फॉर्म्युला काय डिस्टन्स फॉर्म्युला इज modulus of a2 bar minus a1 bar dot with b1 bar cross with b2 bar divided by magnitude of b1 bar cross with b2 bar. ठीक आहे आता तुम्हाला a1 बार a2 बार हे सगळं माहिती आता इथं थोडं आपण कॉम्पिटिटिव्ह अप्रोचने जाऊ a2 बार मायनस a1 बार a2 बार मायनस a1 बार जर करताय तर 1 बरोबर 1 2 आणि 2 हा तुम्हाला जो वेक्टर मिळालाय तो कोणता आहे a2 बार मायनस a1 बार हा जो मिळालाय तो a2 बार मायनस a1 बार ठीक आहे हा जो वेक्टर आहे आता त्याचा डॉट प्रोडक्ट कोणाशी घ्यायचा आहे b1 बार क्रॉस विथ b2 बार शी आता b1 बार क्रॉस विथ b2 बार तर काढावाच लागणार b1 बार क्रॉस विथ b2 i cap j cap k cap 2 3 4 and 3 4 ठीक है काढा मग 15 minus 16 that is minus 1 i cap then 10 minus 12 10 सेमच सेमच म्हणजे तोच क्वेश्चन आहे 10 minus 12 that is -2 ऑफ -2 आणि ते एक आधीचं मायनसचं साइन आधीचं म्हणजे कोणतं हे मायनस जे कॅप करत असतो आपण डिटर्मिनंट काढताना आणि के कॅप इनटू 8 minus 9 minus सो b1 बार क्रॉस विथ b2 बार इज दिस सो आता हे जे आपण काढतोय ते a1 बार a2 बार मायनस a1 बार डॉट विथ b1 बार क्रॉस विथ b2 बार म्हणजे हे काय येईल -1 plus 4 minus 2 that is 1 काय आलं 1 अपॉन b1 बार क्रॉस विथ b2 बारचं मॅग्निट्यूड ह्याचं मॅग्निट्यूड अंडर रूट ऑफ -1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर ठीक आहे हे किती येईल रूट 1 plus 1 plus 4 that is root 6 hence distance is equals to 1 by root 6 units किती सिंपल आहे एकदा तुम्हाला लॉजिक डेव्हलप झालं ना तुमच्यामध्ये काय करायचंय आणि फॉर्म्युला काय आणि कसं अप्रोच करायचंय दिस इज व्हेरी व्हेरी सिंपल show that these lines intersect each other आता दोन लाईन इंटरसेक्ट कधी करतात ज्यावेळी त्यांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स काल सांगितलं होतं पॅरलल लाईन असतील तर इंटरसेक्ट करतीलच असं पॅरलल लाईन नसतील तर इंटरसेक्ट करतील असं नाही ते कधी ज्यावेळी लाईन्स एकाच प्लेन मध्ये असतील मग जर त्या पॅरलल नसतील तर मग त्या इंटरसेक्टिंग असायलाच हव्यात बरोबर इफ द लाईन्स आर इन अ सेम प्लेन अँड दे आर नॉट पॅरलल देन दे मस्ट be the intersecting lines but if the lines are not having special condition on the plane म्हणजे लाईन वेगवेगळ्या प्लेन मध्ये असतील पॅरलल ही नसतील आणि इंटरसेक्टिंग तर असायचा प्रश्नच नाही जर लाईन वेगवेगळ्या प्लेन मध्ये तर नॉन कोप्लेनर लाईन्स असतात स्क्यू लाईन्स त्यांनाच आपण स्क्यू लाईन्स म्हणतो द लाईन्स विच आर नॉट नॉन इंटरसेक्टिंग नायदर इंटरसेक्ट इच अदर नॉर पॅरलल टू इच अदर म्हणजे एकमेकांना इंटरसेक्टही करत नाही आणि एकमेकांना पॅरललही नाही ठीक आहे पॅरलल असेल तर मग ते कोप्लेनर बनतील सो स्क्यू लाईन्स आर नॉन कोप्लेनर लाईन्स आता ह्या स्क्यू लाईन्स नाहीयेत कारण त्या इंटरसेक्ट करतायत असं आपल्याला दाखवायचंय मग इंटरसेक्ट करतायत हे दाखवण्यासाठी आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू लाईन्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल टू स्क्यू लाईन्स मग तुम्ही इथं पुन्हा तेच करणार a1 बार a2 बार
A1 बार काय आहे तुमचा 1 1 -1. A2 बार काय आहे A2 बार 4 -3 2. A1 बार A2 बार मिळाला तुम्हाला. आता B1 बार B2 बार, B1 बार आणि B2 बार. B1 बार काय आहे तुमचा 2 -2 1 आणि B2 बार 1 -2 +2. आता तुम्हाला इथून काय काढायचा असतो B1 बार क्रॉस विथ B2 बार आणि इथून तुम्हाला काय काढायचा असतो A2 बार A1 बार. ठीक आहे. मग A2 बार A1 बार काय येईल 3 I कॅप -4 J कॅप आणि +3 K कॅप. A2 बार A1 बार केला ना 4 -1 -3 -1 2 -1 बरोबर. आता B1 बार क्रॉस विथ B2 बार त्याच्यासाठी डिटर्मिनंट काढावं लागेल IJK 2 -2 1 2 -2 1 1 -2 2 1 -2 2. So this will be हे काय बनेल -4 +2 -2 I कॅप 4 -1 3 -3 J कॅप -2 +2 -4 +2 that is -2. बरोबर ना. -4 +2 -2. ओके. म्हणजे हा तुमचा A2 बार A1 बार हा तुमचा B1 बार क्रॉस विथ B2 बार. लास्टला तुम्हाला अजून काय काढायचंय तुम्हाला ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट काढायचा आहे A2 बार A1 बार डॉट विथ B1 बार क्रॉस विथ B2 बार. या दोघांचा डॉट प्रोडक्ट काय येईल -6 +12 -6. या दोघांचा प्रोडक्ट -6 या दोघांचा प्रोडक्ट +12 या दोघांचा प्रोडक्ट -6. काय आलं रे हे म्हणजे तुम्ही इथं काय म्हणाल A2 बार A1 बार डॉट विथ B1 बार क्रॉस विथ B2 बारच तुमचा 0 आहे. मग मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस विथ B2 बार काढायची गरज नाहीये तशी पण तुम्ही काढा. दॅट इज इक्वल्स टू √(-2 स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर. So that will be 4 plus 4 plus 9. 4 plus 4 plus 9 that is √17. ठीक आहे ना. Hence तुम्ही म्हणाल की distance between skew lines is given by this formula that is तो सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी आता म्हणाल distance is 0/√17 that is equals to 0. So as distance between two lines, the shortest distance between two lines is 0, it means lines are intersecting. Lines are intersecting. Easy it? Okay. Next. Distance between parallel lines. Find the distance between parallel lines. R bar is this and second line is this. आता ह्या दोन पॅरलल लाईन हे कुठून कळतंय कारण त्या दोन लाईन ज्या वेक्टरला पॅरलल आहे ते दोन्ही वेक्टर काय सेम आहे किंवा इन प्रपोर्शन पण असू शकतात. ठीक आहे ना. असं नाही की हे दोन्ही सेमच असले पाहिजेत. If two lines are parallel, then your B1 bar and B2 bar may be in proportion or they are not in proportion, they may be equal. कळतंय? If they are not in proportion, they must be equal. जर तुम्ही पॅरलल लाईनचे इक्वेशन्स लिहिले असतील तर. मग आता तुम्हाला काय करायचं ह्या पॅरलल लाईन मधला डिस्टन्स काढायचा. ओके. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. काल फॉर्म्युला पाहिला डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स कोणत्या R bar is equals to A1 bar plus lambda times B bar and R bar is equals to A2 bar plus lambda times B bar. ह्या दोन पॅरलल लाईन्स असतील तर ह्यांच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे ते आपण कसं देतो मोडुलस ऑफ A2 bar A1 bar क्रॉस विथ B कॅप. बरोबर का.
असंच फॉर्म्युला होता ना, क्रॉस विथ बी कॅप. मग आता तुम्हाला इथं कम्पेअर करून तुम्ही म्हणाल अरे दिस इज A1 बार, दिस इज A2 बार, हेन्स A2 बार minus A1 बार, A2 bar minus A1 bar, 1 minus 1 2 minus 2 minus 1 1, so that is minus 1 0 and 1, so A2 bar minus A1 bar हा आलाय. आता बी कॅप काढायचा आहे. बी बार काय आहे तुमचा? बी बार इज 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. आता बी कॅप जर काढायचं तर बी कॅप इज इक्वल टू बी बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार, बरोबर ना. तो वेक्टर डिवाइडेड बाय त्याचा मॅग्निट्यूड इज इक्वल टू द युनिट वेक्टर अलॉंग दॅट वेक्टर. सो बी बार काय तुमचा 2 1 minus 2 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 2 square plus 1 square plus minus 2 square, that is 4 plus 1, that is root 5. So 1 upon root 5, 1 upon root 5 into 4, 4 and 4 2 root 9, that is 3. So 1 upon 3 into 1 upon 3 into 2i cap plus j cap minus 2k cap. Okay, minus 2k cap. आता तुम्हाला हा बी कॅप पण मिळालाय. आता काय मॅग्निट्यूड ऑफ मोडलंच नाही, मॅग्निट्यूड ऑफ A2 बार मायनस A1 बार हा जो काही वेक्टर आहे आणि हा जो काही वेक्टर आहे या दोघांचा काय करायचंय, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. मग A2 बार मायनस A1 बार A2 बार मायनस A1 बार क्रॉस विथ बी कॅप इज इक्वल्स टू काय करावं लागेल आता, आय कॅप जे कॅप के कॅप, ठीक आहे, मायनस 1 0 1 आणि 1/3 2/3 2/3 1/3 मायनस 2/3, ठीक आहे. आता हा डिटर्मिनंट तुम्हाला काढावा लागणार आहे. मग मी काय करतो, रो नंबर 3 मधून 1/3 ला कॉमन घेतो, कारण मग ते कॅल्क्युलेशन करताना थोडीशी लेंदी जाईल कॅल्क्युलेशन. म्हणजे 1/3 इंटू डिटर्मिनंट ऑफ आय कॅप जे कॅप के कॅप मायनस 1 0 1 2 1 मायनस 2, कळतंय? दॅट इज 1/3 इंटू काय काय इंटू आता कोणता वेक्टर मिळणार आहे, 0 मायनस 0 इंटू मायनस 2 0 0 मायनस 1, सो मायनस 1 आय कॅप 2 minus 2, that is 0 j cap and minus k cap, that is minus 1 k cap. ओके, आता तुम्हाला काय मिळालंय, A2 बार मायनस A1 बार क्रॉस विथ बी कॅप काय मिळालाय, मायनस 1/3 आय कॅप प्लस 0 j cap मायनस 1/3 k cap. हा तुम्हाला A2 बार मायनस A1 बार क्रॉस विथ बी कॅप मिळालाय. आता तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूड काढायचं, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स मिळून जाईल, बरोबर ना. डिस्टन्स इज मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर. मग या वेक्टरचा मॅग्निट्यूड काढा. तर डिस्टन्स काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ मायनस 1/3 चा स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर प्लस मायनस 1/3 चा स्क्वेअर. मायनस 1/3 चा स्क्वेअर 1/9, 1/9 प्लस 1/9 2/9, सो रूट 2/3, रूट 2/3 units. ओके, अल्टरनेटिव्ह मेथड इज, अल्टरनेटिव्ह मेथड काय आहे त्याची, अल्टरनेटिव्ह मेथड इतकी सिंपल आहे, म्हणजे सिंपलच आहे तशी, पण त्याच्यापेक्षा सिंपल ही आहे. दोन जर पॅरलल लाईन्स आहेत, काय दोन जर पॅरलल लाईन्स आहेत, एक लाईन L1 आहे दुसरी लाईन L2 आहे,
ह्या लाईन वरचा एक वेक्टर आपल्याला माहिती आहे, त्या लाईनला आपण समजा म्हणूयात ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर A1 बार, आणि या लाईन वरचा दुसरा पॉइंट तुम्हाला माहिती आहे कुठला तरी बी पॉइंट, बी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर A2 बार. मला एक सांगा, तुम्हाला ह्या लाईन L2 चं इक्वेशन माहिती का? हा काय, आर बार इज इक्वल्स टू A2 बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार, माहिती इक्वेशन? ह्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहितीये, तर तुम्ही काय करा, हा पॉइंट तुम्हाला माहिती आहे, यू नो द पॉइंट, यू नो द इक्वेशन ऑफ लाईन, मग तुम्ही त्या पॉइंटचं लाईन पासूनचं डिस्टन्स काढा, तो फॉर्म्युला वापरून अंडर रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ अल्फा बार मायनस ए बार द होल स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट विथ बी बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार द होल स्क्वेअर. आधीच अंडर रूट म्हणून, ठीक आहे. तर you know this line, you know equation of this line, you know this point, distance of a point from a line, use that concept also. कळतंय का? or otherwise you can go by this way, या वेने पण तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईनचे हे जे इक्वेशन्स दिलेत, हे इक्वेशन कसे इक्वेशन्स आहेत? कार्टेशियन इक्वेशन्स. सो वी हॅव गिवन द कार्टेशियन इक्वेशन्स, वी आर गिवन द कार्टेशियन इक्वेशन्स. आपल्याला कार्टेशियन इक्वेशन्स दिले. कार्टेशियन इक्वेशन साठी कुठला फॉर्म्युला आहे का आपल्याकडे पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स काढण्यासाठी? नाही. मग काय करावं लागेल? कार्टेशियन इक्वेशन्सला वेक्टर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा, आणि मग ज्यावेळी कार्टेशियन इक्वेशन्सला वेक्टर मध्ये कन्वर्ट कराल त्यावेळी मग तुम्हाला तो फॉर्म्युला माहिती की डी इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ A2 बार मायनस A1 बार क्रॉस विथ बी कॅप, बरोबर. मग तुम्ही ह्या दोन इक्वेशनला वेक्टर इक्वेशन मध्ये लगेच कन्वर्ट करून सांगू शकता का? करा कन्वर्ट. हा एक्स आहे म्हणजे एक्स मायनस झिरो आहे, हा वाय म्हणजे वाय मायनस झिरो आहे, आणि झेड म्हणजे झेड मायनस झिरो, म्हणजे दॅट पर्टिक्युलर लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. ओके. सो इथं तुम्ही म्हणाल आर बार इज इक्वल्स टू 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप प्लस लॅम्डा टाइम्स 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2 के कॅप. ठीक आहे, कळलं का? आता ह्या लाईनचं इक्वेशन आर बार इज इक्वल्स टू मायनस 1 नाही, 1 रे, x1 y1 z1 1 i cap plus 1 j cap plus 1 k cap, so I cap plus j cap plus k plus lambda times. आता इथेही लॅम्डा आणि इथेही लॅम्डा का घेतोय मी? बिकॉज दे आर पॅरलल लाईन्स. तिथे लॅम्डा 1 लॅम्डा 2 कन्सिडर करायची गरज नाही, आपण थिअरम करताना पाहिलंय. सो लॅम्डा इंटू 2 i cap मायनस जे कॅप प्लस 2 के. हा, जर हा आणि हा वेक्टर इन प्रपोर्शन असता तर इथं लॅम्डा आणि म्यू काहीतरी दोन वेगळे आले असते. ठीक आहे. आता दोन इक्वेशन्स तुम्हाला मिळालेत दोन लाईन्सचे, आणि त्या लाईन्स पॅरलल आहेत, त्या पॅरलल लाईन्स मधले डिस्टन्स काढायचे. म्हणजे तुम्हाला A2 बार A1 बार मिळालाय. A1 बार हा तुमचा A1 बार आहे, ठीक आहे ना, हा तुमचा B1 बार किंवा B बार ओनली, अँड दिस इज युअर A2 बार. मग काय करा, A2 बार मायनस A1 बार, A2 बार मायनस A1, A2 बार मायनस A1 बार 1 1 1 0 0 0, ठीक है ना. वन वन मायनस 1 कसा येईल रे? 1 मधून 0 मायनस झाल्यावर A2 बार मायनस A1 बार आपल्याला मिळाला. ओके. आता आपल्याला B1 बार सॉरी B कॅप काढायचा आहे. B कॅप इज इक्वल्स टू व्हॉट? B बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ B बार. B बार इज व्हॉट? 2 minus 1 2 2 I cap minus 1 J cap plus 2 K cap divided by under root of
2 square plus minus 1 square plus 2 square, that is 4 plus 4 plus 1, that is 9. So 2 minus, so we can say 2 by 3 minus 1 by 3, or and 2 by 3 means 2 by 3 I cap minus 1 by 3 j cap plus 2 by 3 k cap. आता तुम्हाला काय काढायचंय? this is your first, this is your second. Distance formula काय? Distance formula of distance between two parallel lines is given by magnitude of a2 bar minus a1 bar cross with b cap. म्हणजे तुम्हाला आता ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढावा लागणार. दोघांचा क्रॉस प्रोडक्ट कसं काढणार तुम्ही? डिटर्मिनंट a2 bar minus a1 bar cross with b cap. So determinant of I cap, j cap, k cap 1 1 1 and 2 by 3 minus 1 by 3 2 by 3. So 1 by 3 from row number 3 can be taken outside. So I cap, j cap, k cap 1 1 1 and 2 minus 1. So this will be 1 by 3 in bracket. 1 by 3 in bracket. Minus 1 minus 2 minus 3 in angle bracket. Minus 3. 2 minus 2 0. So 0 j cap. Minus 3 I cap plus 0 j cap. Minus 1 minus 2, that is minus 3. So minus 3 k cap. So this 1 by 3 goes inside. So this will be minus 1 0 minus 3 by 3 0 by 3 minus 3 by 3. So minus. So this is your a2 bar minus a2 bar minus a1 bar cross with b cap. म्हणजे हा जो वेक्टर तुम्हाला मिळालाय हा वेक्टर काय? मायनस I cap plus 0 j cap minus k cap. So d is equals to magnitude of that. So d is equals to under root of, that will be minus 1 square plus 0 square plus minus 1 square. So that is under root of 2 units. ठीक आहे. हे फिजिक्सचं वेक्टर याच्या पुढे काहीच नाहीये. आता कळतंय का तुम्हाला? फिजिक्सला तुम्ही एवढाच पार्ट पाहता जे पण पहिल्या एक्झरसाइजला शिकलो होते. हा, मग एवढे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे. त्याच्यामध्ये अजून कोणता अवघड लाईन? हा टू प्लस 1 प्लस 3. ओके. असं नाही, अॅक्युरेसी पण असली पाहिजे ना. मॅग्निट्यूड घेतल्यावर जर मॅग्निट्यूड घ्यायचं नसतं तर ओके. ओके, दिस इज ऑल अबाउट द चॅप्टर लाईन्स. आता प्लेनचे जे काही क्वेश्चन आहेत ते आता करू आपण.